नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार नगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीच्या ढललेल्या निवडणुकीत धनुष्यबाणाने अचूक निशाणा साधत शिवसेनेने पालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच नगराध्यक्षपदही आपल्याकडे राखत शिवसेनेच्या उमेदवार सौ रता रघुवंशी ह्या 10,840 मतांनी विजयी झाल्या असून भाजपाचे उमेदवार अविनाश माळी यांना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच या निवडणुकीत निकालाअंती शिवसेनेचे 29, भाजपाचे 8 तर AIMIMM या पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून विजयानंतर मिरवणूक काढण्यास मनाई असल्याने विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. तर हार-जीतच्या कारणावरून राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये वाद निर्माण होऊन शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहादा नगरपालिकेचा बहुप्रतीक्षित निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी तिजय मिळविला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांचा पराभव केला. मात्र एकूण नगरोत्कांच्या संख्येत भाजपने आघाडी घेत पालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या आहेत. जनता विकास आघाडीला या निवडणुकीत 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, MIM, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी तरोच अपक्ष उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे. निकालावरून भाजप आणि जनता विकास आघाडी यांच्यातच खरी लढत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी विजयी झाल्या असून त्यांनी भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले आहे. नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर होताच समर्थकांनी तळोदा शहरात जल्लोष केला आहे. नगराध्यक्षांसह विजयी नगरसेवकांनी मिरवणूक काढली. नवापूर नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयवंत जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांचा पराभव केला आहे. नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे जयवंत जाधव यांनी 3,625 मतांनी विजय संपादित केला आहे. जयवंत जाधव यांना 9,153 मते मिळाली आहेत. जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांना 5,528 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत 11 प्रभागातून 23 सदस्य विजयी झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 20 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे 2 तर भारतीय जनता पार्टीचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे. विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी नवापुरात जल्लोष साजरा केला आहे. अंत्यतः चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या तळोदा पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा दारुण पराभव करत राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या 11 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादीने प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षपद काबीज केले आहे. याशिवाय शिवसेनेनेही मोठी मुसंडी मारत 6 जागांवर विजयश्री खेचून आणली आहे. मात्र भाजपाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पिंपळनेर आणि शिंदखेडा तालुका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. शिरपूर आणि पिंपळनेर पालिकेवर भाजपाने तर शिंदखेडा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. शिरपूर पालिकेत माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल याचे सुपुत्र चिंतनभाई पटेल, पिंपळनेर नगरपंचायतीत डॉक्टर योगिता चौरे विजयी झाले आहेत. मात्र शिंदखेडा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या कलावती माळी यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपाच्या रजनी वानखेडे यांचा 791 मतांनी पराभव केला आहे. शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत चिंतनभाई पटेल यांनी तब्बल 16,959 मतांनी विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे 32 जागांपैकी 31 जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. पिंपळनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या डॉक्टर योगिता चौरे यांनी 1366 मतांनी विजय मिळविला आहे. निकालानंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला आहे.
पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली असून पहिला नगराध्यक्ष बसवण्यात भाजपने इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार माना कुणालबाबा पाटील असून पिंपळनेरमध्ये त्यांनी आपला करिश्मा दाखवला आहे. या निवडणुकीचे ते चाणक्य ठरले आहेत. पहिल्यांदाच झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा बहुमान भाजपच्या सौ योगिता चौरे यांना मिळाला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यात दोंडाईचा, शिरपूर, पिंपळनेर आणि शिंदखेडा अशा 4ही ठिकाणी भाजपची सत्ता बहुमताने आली असून 3 ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले, तर शिंदखेडा नगरपंचायतमध्ये निर्विवाद बहुमत मिळाले. मात्र गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आहे. एकूणच एवढ्या प्रचंड बहुमत दिल्याबद्दल धुळे जिल्ह्याच्या जनतेचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 निवडणूक कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या 6 कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. धुळे जिल्ह्यात 2019 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 5,62,265 सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 573 सिकलसेल रुग्ण आणि 4,374 सिकलसेल वाहक आढळून आले. सिकलसेल आजाराचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. नंदुरबार जिल्हा पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मेळावा दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता गांधीनगरामधील पेन्शन भवनात आयोजित करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील मोड येथील कन्या विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात 57 उपकरणे मांडण्यात आली आहेत. दरम्यान या प्रदर्शनाचा समारोप शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे व तहसीलदार दीपक धिवरे यांच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व प्रियदर्शिनी कन्या विद्यालय येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जयंत चौर, धानोरा ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ रीनाताई पाडवी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी, मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे, मुख्याध्यापक बर्डे, प्रियदर्शिनी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश महाजन, पर्यवेक्षक रविकांत वसावे उपस्थित होते. धुळे तालुक्यातील कावठी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले असून या प्रकरणी पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील पारधी वाड्यात घराच्या समोर पायरी का बांधली या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत 15 जण जखमी झाली आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्याने 35 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशान्वये दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौकी येथे थाळनेर पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास 4 चाकीमध्ये 2 तरुण चोपडाकडून शिरपूरकडे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत होते. माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचून गांजाची तस्करी उघडकीस आणली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 10.380 किलो वजनाचा गांजा, त्याची बाजार मूल्य 83,000 इतकी आहे व स्विफ्ट कारची किंमत 5 लाख इतकी आहे, असे एकूण 5,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे. शिरपूर रस्त्यावर अंधाऱ्यात उभे असलेल्या वाहनाला दुचाकी धडकल्याने दुचाकी स्वार जखमी झाला असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील आमदड गावाजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात महिला ठार झाली. या प्रकरणी पोलिसात दुचाकीच्या चालकावर गुन्हा दाखल झाला. पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील हॉटेल पावडदेव समोर ट्रक अपघातात 1 जण जखमी झाला. ही घटना दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री 9:15 सुमारास घडली.
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ट्रक क्र GJ 17T 8351 वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास असई अशोक पवार हे करीत आहेत. धुळे येथील नगावबारी परिसरात मुलावर लोखंडी रॉडने हल्ला चढविण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.